राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो बघा, स्टार्टिंगमध्ये तुम्ही आता बघितलं आहे की बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आता नमोच्या हप्त्याबद्दल. तर शेतकरी मित्रांनो बघा, काल आता PM किसानचा हप्ता जमा झालेला आहे आणि बरेच शेतकऱ्यांना हप्तासुद्धा मिळालेला नाही 2,000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना आता बघा डबल आता आनंदाची बातमी आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिलेली आहे. बघा बरेच शेतकऱ्यांना वाटलं होतं की बघा काल शेतकऱ्यांना 4,000 रुपये जमा होतील, बघा नमोचे 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये. तर मित्रांनो बघा हे जे 4,000 रुपये आहेत ते जमा झाले नाही, फक्त PM किसानचेच हे 2,000 रुपये आहेत ते जमा झालेले आहे. आता बघा शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे, तो म्हणजेच की आता PMचे तर जमा झाले, तर आता आतुरता लागलेली आहे नमोचे 2,000 रुपये कधी जमा होणार. तर मित्रांनो बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता याबद्दल बघा संपूर्ण डिटेलमध्ये पत्रकारमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे की नमोचा हप्ता कधी जमा होणार. तर मित्रांनो बघा खरोखरच आता नमोचा हप्ता कधी जमा होणार, तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. आणि आता बघा ज्या शेतकऱ्यांना PMचा 2,000 रुपये जमा झालेला नाही त्या शेतकऱ्यांचा आता काय करावे, त्यांना मिळणार की नाही आणि नमोचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. बघा बरेच शेतकरी अपात्र सुद्धा झालेले आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नीट बघा. जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर आणि जर तुम्ही हप्ता जरी मिळाला असेल तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की मित्रांनो नमोच्या हप्त्याला सुद्धा आता शेतकरी आता बघा यादी आता यामध्ये सांगण्यात आलेली आहे. बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की नमोच्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे. चला मग आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अशी जेन्युइन माहिती आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर अशा पेपरच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचं या तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे चला तर मित्रांनो मग आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो नेमके आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय बोलले बघा पत्रकार परिषदेमध्ये की नमस्कार शेतकरी बांधवांनो, कालच बघा केंद्र सरकारकडून PM किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. पण आता बघा पण थांबायला वेळ नाहीत. बघा पण थांबायला वेळ नाहीत. शेतकरी म्हणत होते की आता किती वेळ लागेल. बघा शेतकरी म्हणत होते की नमोचा PMचे 2,000 रुपये तर आले, पण आता नमोचा हप्त्याला किती वेळ लागेल. पण बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले की थांबायला आता वेळ नाहीत, कारण की थांबायला वेळ नाहीत. बघा कारण आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आता मोठी गोड बातमी, PM किसान नंतर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लवकरच जमा होणार. बघा डबल त्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. थांबायला वेळ नाही आणि लवकरच आम्ही शेतकऱ्यांना नमोचा हप्ता सुद्धा 2,000 रुपयाचा देणार आहोत. बघा त्यांनी सांगितलं आहे, डबल आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेऊन आलेली आहेत. आणि त्यानंतर काय बोलले बघा मित्रांनो, बघा PM किसान योजनेचा लाभ मिळालेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ मिळतोय. बघा काल 23वा हप्ता मिळाल्यानंतर आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे हे 2,000 रुपये वाटप करण्याची तयारी हे सुरू झालेली आहे. बघा मित्रांनो वाटपाची तयारी सुरू झालेली आहे आणि लवकरच आता शेतकऱ्यांचा हा जो हप्ता आहे तो 2,000 रुपयाचा लवकरच हा हप्ता आता जमा होणार आहे. आता बघा बरेच शेतकरी म्हणत आहे की नेमकी कधी जमा होणार. बघा आता तुम्हाला तो मिळणार की नाही, आता तुम्हाला कसे तपासायचे बघा पात्र जिल्ह्यामध्ये तुमची यादी आहे की नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. बघा तुम्हाला कधी मिळणार, हा हप्ता कधी वाटप होणार. तर मित्रांनो बघा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्या खात्यावर या 3 गोष्टी सर्वात अगोदर पूर्ण करणे गरजेचं आहे. बघा सरकारने सांगितलं आहे काल बघा बरेच शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता जमा झालेला नाही, तर कोणत्या कारणामुळे बघा सरकार सांगत असते या पूर्ण कामं तुम्ही केले तर तुम्हाला हप्ता जमा होणार. त्यामुळे बघा बरेच शेतकऱ्यांनी हे जे 3 गोष्टी आहेत ते पूर्ण केलेलं नाही. तर ते आता पूर्ण गोष्टी कोणत्या आहेत तर मित्रांनो बघा इथे तुम्हाला लाईव्ह पेपर तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहो. ती 3 कामं कोणत्या आहेत, जर तुम्ही हे काम केले तर तुम्हाला या ठिकाणी 4
4,000 रुपये जमा होणार आहे. आणि मित्रांनो बघा, शेतकऱ्यांसाठी डबल आनंदाची बातमी आहे की पीक विमासुद्धा शेतकऱ्यांना आता लवकरच जमा होणार आहे. बघा, या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पीक विमा कधी जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्याला जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील जमा होणार, संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बघा, आपण व्हिडिओकडे वळूया. तर मित्रांनो बघा, 3 गोष्टी पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे. तर म्हणजे बघा, सर्वात पहिले बघा, तुमची केवायसी पूर्ण असावे हवे. त्यानंतर दुसरं काम म्हणजे तुमचं बँक खातं आधार लिंक म्हणजेच की आधार सेंडिंग असावे. तिसरं काम म्हणजेच की बघा, भूमी अभिलेख नोंदणी मंजूर असावी. बघा, हे 3 जर कामं तुमच्या कंप्लीट असेल तर या ठिकाणी तुम्हाला आता या दोन्ही योजनाचे 4,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. आणि आता हप्ता कधी जमा होणार आहे, तर मित्रांनो बघा, तुम्हाला आता PM किसानचा 23वा हप्ता मिळाला की नाही हे आता सर्वात अगोदर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख आता सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. कारण बघा, त्यांनी आता GR आता बघा सरकारने सांगितलं आहे. बघा, GR आता लवकरच काढणार आहोत. बघा, काल तर PMचा हप्ता जमा झाला आहे. आता नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा GR काढावे लागतो. बघा, GR आल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला हे पैसे वाटप होत असतात. आता GR कधी येणार, तर मित्रांनो बघा, आता GR आज म्हणजे आज किंवा उद्या तर येणारच आहे. तर त्यामुळे मित्रांनो बघा, त्या GR मध्ये आता काही पात्र जिल्ह्यामध्येच हप्ता वाटप होणार आहे. त्यामुळे मित्रांनो बघा, ते जिल्हे कोणते असणार आहे आणि कोणते पात्र शेतकरी असणार आहे हे जाणून घ्यायचे असेल सर्वात अगोदर, तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या इतर मित्राबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना सुद्धा महत्त्वाची माहिती बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो बघा, महत्त्वपूर्ण माहिती आहे. अशाच जेन्युइन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आता भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.